विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा प्रॅक्टिस सेट 16 सोडवणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, द मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो, राइट द मेजर ऑफ देअर कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता सुरुवातीला कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय हे लक्षात घ्या. जी कॉम्प्लिमेंटरी अँगल असतो म्हणजे हा जो कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे याची मेजरमेंट असते 90 डिग्री. आता 90 डिग्री म्हणजे कुठला, जो आपला राईट अँगल असतो हा अँगल अशा प्रकारे दिसतो. कॉम्प्लिमेंटरी अँगलची बेरीज किती असते 90 डिग्री. इथे काही तुम्हाला डिग्रीज दिलेल्या आहेत. या डिग्रीजला आपल्याला 90 डिग्रीज मधून मायनस करायचं, तेव्हा आपल्याला याची अँगलची मेजरमेंट समजेल. आता बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक 90 डिग्रीचं मेजरमेंट दिलेली आहे, बरोबर. या 90 डिग्री अँगलला आपण म्हणूया कॉम्प्लिमेंटरी अँगल. यात एक मेजरमेंट दिली आहे 40 डिग्री. जर 40 डिग्री इथे येत असेल तर उरलेली 90 ची जी मेजरमेंट आहे तर ही किती आहे ही आपल्याला काढायची आहे. मग 90 डिग्री म्हणजे काय, कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न दिलेला आहे त्यांनी आपल्याला या ठिकाणी 40 डिग्री. आता 40 डिग्री आपल्याला दिलेला आहे. जर आपण 90 डिग्री मधला हा 40 डिग्री इथे दिलेला आहे, इथे काही आहे का, नाही, मग त्याला आपण काय म्हणतो, x. काहीच नाही म्हणजे काय असतो x. मग आपल्याला लिहिताना कसं लिहावं लागेल, लेट्स द मेजर. कशाची मेजर आहे, कॉम्प्लिमेंटरी डिग्रीची जी मेजर आहे, मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स हॅज x. x ची मेजरमेंट आपण मानली की कॉम्प्लिमेंटरी अँगल मधला जो एक भाग आहे त्या अँगलची मेजरमेंट आपण x घेतली. मग गणित लिहिताना कसं लिहायचं, डिग्री किती दिली 40 डिग्री. 1.1 डिग्री एक अँगल आणि दुसरा अँगल यांची टोटल ॲडिशन किती येणार 90 डिग्री. एकदम सोपं. जो अँगल दिला त्याचं मेजरमेंट लिहायचं, प्लस जो माहिती नाही त्याचं मेजरमेंट लिहायचं, आणि टोटल मेजरमेंट ऑफ कॉम्प्लिमेंटरी डिग्री इज 90 डिग्री. आता हा जो x आहे त्याला आपण या साइडला घेऊया. आपण हे 6वीला इक्वेशन शिकलेलो होतो. आता 90 मधून 40 आपल्याला मायनस करायचे आहे. 90 मधून 40 मायनस केले तर आपल्याकडे किती उरणार आहे 50 डिग्री. आता बघा या ठिकाणी किती डिग्री दिली आहे 40 डिग्री, आणि हे किती आहे 50. 40 प्लस 50 किती झाले 90 डिग्री. मग आपल्याला मेजरमेंट किती मिळाली 50 डिग्री. सेम तसंच दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. इथे आपल्याला दुसऱ्या एक्झाम्पलची मेजरमेंट दिलेली आहे 60 डिग्री. इथे सुद्धा आपल्याला हे लिहून घ्यायचं आहे, लेट द मेजर. कशाची मेजर काढायची आपल्याला, कॉम्प्लिमेंटरी अँगलची. मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. कॉम्प्लिमेंटरी अँगलची मेजरमेंट आपण किती धरली x धरली. दरवेळेस x घेतला तर सोपं जातं. इथे काय नंबर दिला आहे 63. हा एक पहिला अँगल. दुसरा अँगल माहिती आहे का, नाही, त्याला काय म्हणू आपण x. यांची मेजरमेंट किती 90 डिग्री. आता बघा या ठिकाणी जी मेजरमेंट आहे या x ला आपण बाजूला घेतलं, 90 मधून 63 केले तर आपल्याकडे किती उरतात रे 63 च्या पुढे जर 90 येईपर्यंत मोजलं तर 70, 80 आणि 90. इथे किती उरले 27 डिग्री. जर याच्यात ही व्हॅल्यू पुट केली तर आपला आन्सर पूर्ण 90 डिग्री येतं. म्हणजे 63 डिग्री आणि 27 डिग्री या दोघांची ॲडिशन बरोबर आपली 90 डिग्री येते. आता प्रश्न तिसरा दिलाय, एक्झाम्पल 1 मधलंच तिसरं 45 डिग्री. पुन्हा लिहून घ्यायचंय. आता तुम्ही म्हणाल डायरेक्ट सुद्धा सोडवलं तर चालतं, पण ही जी स्टेटमेंट आहे ही स्टेटमेंट आपण काय सोडवतो आहे हे आपल्याला सांगते. त्यामुळे याला परीक्षेत तुम्हाला हाफ मार्क सुद्धा मिळतो, अर्धा मार्क आरामशीर मिळतो. म्हणून हे सुद्धा लिहून घ्यायचं. पुन्हा लिहायचं लेट्स द मेजर. आणि जे स्पेलिंग चुकतात किंवा येत नाही तर प्रश्नामध्ये बरेचसे स्पेलिंग दिलेले असतात ज्यामुळे आपलं उत्तर चुकत नाही, त्या ठिकाणून बघून पूर्ण स्पेलिंग पूर्ण लिहिता येतात. कॉम्प्लिमेंटरी डिग्री कॉम्प्लिमेंटरी अँगल हा किती आहे, आता पुन्हा x घेतलेला आहे आपण. चला मेजरमेंट किती दिलेली आहे 45. आपल्याला माहित नसलेली x. दोघांची ॲडिशन किती आहे 90. x पुन्हा बाजूला घेतला, 90 मधून 45 आपण मायनस केले तर किती येणार ते 45 च्या डबल 45 केले तर आपल्याला मिळतो 90. आता याचं उत्तर काय आलं आहे 45. 45 मध्ये 45 मिळवले तर किती येतो 90 येतो. आता पुढचं सोडवूया. आता चौथा सोडवून घेऊया आपण. सेम सगळे कॉम्प्लिमेंटरी अँगल जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा आपल्याला 90 डिग्री मधून तो
वजा करावा लागतो तेव्हा आपलं उत्तर पूर्ण मिळतं. आता त्याच्यात पुढेच दिलेला प्रश्न आहे, पुढचा आहे 55, चौथा आहे 55 डिग्री. आता बघा 55 डिग्री आहे, त्याच्या पुढचा आहे 6वा दिलेला आपल्याला 20 डिग्री आणि 7वा दिलेला आहे आपल्याला 90 डिग्री. आता ही मेजरमेंट आपल्याला काढायची आहे. आता इथे बघा इथे 65 डिग्री दिलेला आहे, आता 55 दिलेला आहे. पुन्हा आपण तेच लिहिलं की जशीच्या तशी स्टेटमेंट ठेवली आहे. दिलेले किती आहे 55, काढायचे किती आहे x, टोटल किती आहे 90. x बाजूला घेतला, 90 मधून 55 गेले तर आपल्याकडे किती उरणार आहेत बरं 60 आणि हे वरचे 35 डिग्री. एक होती 35, दुसरी होती 55, अशी टोटल झाली आपली 90 डिग्री. पुढचा आहे 6 नंबरचा 20 डिग्री. आता 20 आपल्याला ऑलरेडी त्यांनी काय केलं आहे दिलेला आहे, पुट केलेला आहे. यामध्ये आपण काय मिळवला x, त्याच्या पुढे काय डिग्री आहे 90. x बाजूला घेतला, 90 मधून 20 आपण कट केले तर किती उरले 70. 70 मध्ये 20 ऍड करा, बरोबर 90 डिग्री येतं. आता पुन्हा पुढे 90 डिग्री आपल्याला ऑलरेडीच दिलेले, मेजरमेंट किती आहे 90 डिग्रीज मेजरमेंट दिलेली आहे. मग x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग 90 डिग्री जसंच्या तसं लिहिलं, x लिहिला आणि इथे पण 90 डिग्री लिहिलं. x बाजूला आला, 90 मधून 90 गेले तर x ची व्हॅल्यू किती उरली रे 0, कारण ऑलरेडी मेजरमेंट टोटल मेजरमेंट ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स इज 90 डिग्री ही दिलेलीच आहे, त्यामुळे याचं उत्तर 0 येणार. आता पुढचं त्यातलंच पुढचं दिलेलं आहे तो सोडवूया. त्याच्याच पुढे आपल्याला दिलेला आहे x शोधायचं. ऑलरेडी आपल्याला माहितीच नाहीये काय दिलेलं आहे आणि काय करायचं. x आहे, एकाची मेजरमेंट आहे x, बरोबर. या आपल्याला काढायचा काय आहे x आणि इथे किती आहे 90 डिग्री. आता इथे x च्या ऐवजी आपण दुसरं घेऊ शकतो, हाच ठेवूया. चला हा x बाजूला गेला, 90 मधून जर x गेला तर उत्तर येईल का रे काही नाही. म्हणजे आपलं जे शेवटचं उत्तर असेल हे उत्तर इथे स्टॉप होतंय. आता इथे काहीच नसलं की 1 असतो, पण इथे मात्र असं धरत नाही. लास्ट आन्सर 90 मायनस x किंवा x मायनस 90 या नावानेच ओळखलं जातं. प्रश्न पहिला आपला पूर्ण झालेला आहे. आता आपण प्रश्न दुसरा सोडवूया. आता बघा प्रश्न जो दुसरा दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला वर्ड प्रॉब्लेम सोडवायचा आहे. ब्रॅकेट मध्ये दिलाय y-20 डिग्री आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये दिलाय y+30 डिग्री. आर द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. आपल्याला काय सांगितलंय त्यांनी, अँगल द मेजर y-20 डिग्री आणि y+30 डिग्री हे दोनचे अँगल आहे, हे कॉम्प्लिमेंटरी आहे. याचा अर्थ हे जे दोघं आहे अँगल मध्ये यांची टोटल एडिशन फक्त 90 आहे. 90 आहे म्हणजे कॉम्प्लिमेंटरी आहे. तर आपल्याला शोधायचं आहे तो एक अँगल कितीचा असेल. सुरुवातीला काय करूया, आपण या दोन इक्वेशनला खाली घेऊया, ब्रॅकेट मधून बाहेर काढून घेऊया. पहिल्यांदा जसंच्या तसं लिहून घेऊया म्हणजे चुकत नाही. यांच्यामध्ये काहीच नाही म्हणजे प्लस टाकायचं. पुन्हा या ठिकाणी हा जो नंबर आहे हा इथे लिहून घेतला. आता याला ब्रॅकेट मधून आपण बाहेर काढूया. इथे काय नंबर आहे y-20 प्लस y+30 इज इक्वल टू टोटल मेजरमेंट ऑफ याची किती असते 90 डिग्री असते. आता नीट बघा, सुरुवातीला y बघा, y किती वेळेस आहे 2 ला. मग 2y काय केला बाजूला घेतला, उरला काय रे 20 आणि 30. आता हा जो प्लस आहे हा ऑलरेडी याच्या बरोबर तो इकडे कन्वर्ट झाला, उरला फक्त 20 आणि 30. 20 च्या पुढे कुठला साइन आहे मायनस, 30 च्या पुढे कुठला साइन आहे प्लस. अपोजिट साइन असल्यावर काय करायचं, जेव्हा डिफरंट असतात तेव्हा आपण मायनस करतो. मायनस प्लस मायनस, 30 मायनस 20 केले तर किती उरले रे, 30 मायनस 20 केले तर उरले 10. मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे प्लस, म्हणून इथे काय आलं प्लस. या साईडला काय उरला 90. आता 2y बाजूला घेतला, 90 कडे कोणाला पाठवलं 10 ला. प्लसचा काय झाला त्या साईड जाताना मायनस. 2y जसाच्या तसा 90 तून 10 गेले किती उरले रे 80. आता चला डिवाइड करूया. y जसाच्या तसा लिहिला 80 आणि 2, 2 1 जा 2, 2 4 जा 8 आणि हा 0. y ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 40. पण आपल्याला अँगलची व्हॅल्यू मिळाली का नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, हे जे दोन नंबर्स दिलेले आहे ब्रॅकेट मध्ये इक्वेशन दिलेले आहे यांच्यात व्हॅल्यू टाकावी लागेल. मग आपल्याला इथे लिहावं लागेल पुट द
व्हॅल्यू ऑफ इक्वेशन. दोन्ही इक्वेशन मध्ये आपण y ची व्हॅल्यू टाकू. काय व्हॅल्यू आहे आपली? y = 40. फर्स्ट घ्या. पहिलं काय होतं आपल्याकडे? y - 20. आता इथे y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 40. 40 मधून 20 गेले, किती उरले रे? 20 डिग्री. बरोबर? आलं लक्षात? आणि या साईडला आता इकडे दुसरं काय आहे? y + 30 डिग्री. y ची व्हॅल्यू किती आली? 40. 40 + 30 किती झाले आपल्याकडे? 70 डिग्री. आता बघा, जर 70 डिग्री आणि 20 डिग्रीची जर तुम्ही ॲडिशन केली तर तुम्हाला आन्सर किती मिळणार? 90 डिग्री. आणि अशा प्रकारे आपला आज प्रॅक्टिस सेट 16 इयत्ता 7वीचा प्रॅक्टिस सेट 16 सोडवून पूर्ण झालेला आहे. पहिले गणित हे फक्त कॉम्प्लिमेंटरी काढायचे होते आणि दुसरे जे होते हे वर्ड प्रॉब्लेम म्हणून कॉम्प्लिमेंटरी काढायचे होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.